नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. आजचा प्रश्न साधा आहे पण अत्यंत गुंतागुंतीचा आहे. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो जनतेचा राहतो की पक्षाचा होतो? मतदारांनी मत दिलं पण निर्णय घेताना तो पक्षाची व्हीप ऐकतो. मग खरी निष्ठा कुणाची? आज आपण या प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करूयात. भारताची लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. मतदार आपला प्रतिनिधी निवडतो. भारतीय राज्यघटनेनुसार खासदार, आमदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. पण प्रत्यक्षात काय घडतं? एकदा निवडून आल्यानंतर पक्षाची व्हीप, पक्षाची भूमिका, पक्षाचा दबाव यामुळे अनेकदा वैयक्तिक मत व्यक्त करता येत नाही. भारतात 10वा अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ लागू आहे. यामुळे पक्षाविरुद्ध मतदान केल्यास अपात्रता येऊ शकते. स्वतंत्र विचार मांडणं कठीण होतं. मग प्रश्न पडतो, जर लोकप्रतिनिधीला जनतेच्या हितासाठी वेगळं मत द्यायचं असेल तर तो जनतेचा आवाज उठवेल की पक्षाचा आदेश पाळेल? अनेकदा आपण पाहतो स्थानिक प्रश्नांवर प्रतिनिधी गप्प, पक्षाच्या कार्यक्रमात मात्र आक्रमक. रस्ते, पाणी, रोजगार यावर आवाज कमी, पण राजकीय सभांमध्ये जोरदार भाषण. हे का घडतं? कारण राजकीय करिअर टिकवायचं असेल तर पक्ष महत्वाचा आहे, पण मतदारांना हवं असतं काम. मतदाराला रस्ता हवा, पाणी हवं, रोजगार हवा, सुरक्षितता हवी. मतदाराला विचारधारा दुय्यम असते, त्याला परिणाम हवा असतो. मग लोकप्रतिनिधींनी काय करावं? पक्षाशी प्रामाणिक राहावं की जनतेशी बांधील राहावं, की दोन्हीचा समतोल साधावा? खरं म्हणजे लोकशाही मजबूत होण्यासाठी पक्षशिस्त आवश्यक आहे, पण स्वतंत्र मत मांडण्याची मुभाही तितकीच आवश्यक आहे. यासाठी मतदारांनी प्रश्न विचारायला हवेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग नव्हे तर संवाद करायला हवा. निवडून दिल्यानंतर 5 वर्ष शांत न बसता सतत हिशोब मागायला हवा. लोकप्रतिनिधी हा ना पूर्णपणे पक्षाचा असतो ना पूर्णपणे स्वतःचा. खरं पाहता तो जनतेचा असतो. पक्ष ही त्याची राजकीय ओळख असते, पण जनताच त्याची खरी मालक असते. मग पुढच्या वेळी मतदान करताना फक्त पक्ष पाहायचा की उमेदवाराचं काम? हा निर्णय तुमचा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. तुम्ही पाहत होता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे.